बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार। बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर 112 या विधानसभा मतदारसंघाचा सध्या राजकीय विधानसभेचा महासंग्राम सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये सध्या 2 आणि 1 असं प्लस तिरंगी लढतीची शक्यता आहे। महायुतीचे जे उमेदवार आहेत प्रताप रमेशजी पुरणारे, याबरोबरच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी आणि अपक्ष उमेदवार एकनाथराव जाधव, या तिघांमध्ये ही लढत होणार आहे। या लढतीवरती चर्चा करण्यासाठी एक ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आणि बाळासाहेबांचे चाहते असलेले माणिकांना निगोटे आज बिंदास कट्टामध्ये सहभागी झाले। खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार। जय महाराष्ट्र। जसं शिवसेनेची फूट झाली आणि ज्या 40 लोकांनी बंडखोरी केली त्यानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष गेला आणि कालच छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या सभेमध्ये ते बोलले की माझा पक्ष चोरून गद्दारांना दिला। मोदीवरती सुद्धा त्यांनी टीका केली। तर या वेळेला वैजापूर विधानसभेची काय स्थिती होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? वैजापूरला विधानसभेची स्थिती अशी होणार आहे, ज्यांनी राजकीय तुम्हाला जन्म दिला त्याच्याशी तुम्ही गद्दारी करून तुम्ही या ईडी सीबीआयच्या एजन्सी मार्फत तुमच्या नेत्याबरोबर ते एकनाथ शिंदे साहेबाबरोबर तुम्ही गेले, हे लोकांना सहन झालेलं नाही। त्यांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्याविषयी प्रश्नावर अजिबात आवाज उठवला नाही। आता सध्या लाडकी बहीण म्हणतात, मग पहिलं काही श्रवण बाळ संजीवनी का योजना चालू नव्हत्या का? चालू होत्या ना, मग त्यांनी ते उदो केलं त्या कामाचा? कधी उदो केलं नाही। आणि हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर आहे, निवडणुकीच्या तोंडावर। हे 2 वर्षापूर्वीच मग मुख्यमंत्री झाल्या सत्ता बदल झाल्या तेव्हा का नाही केलं? त्यांनी घोषणा का नाही केल्या या योजनेच्या? ही काही योजना म्हणजे काही महत्वाची नाही ना? त्याबरोबर गोडतेलाचे भाव वाढले, महागाई किती वाढली। ह्या एक महत्वाचा विषय आहे ना, तुम्ही म्हणताय की निष्ठावान राहिले नाही, 40 लोक तिकडे गेले, तर निष्ठावंतांनाही कुठं किंमत आहे? मातोश्रीवरती निष्ठावंतांना तिकीटच दिलं गेलं नाही। निष्ठावंत हे जशी इमारत जशी 20 मीटर उभी असती, पायातला दगड दिसतो का आपल्याला? दिसत नाही तो, पण तशी शिवसेना आहे। हा, इमारत ज्या याच्यावर उभी राहते ना 20 मीटरवर, पायामध्ये दगड दबलेला राहतो, त्याच्यावरती इमारत पक्की असते, तशी आम्ही निष्ठावंत आहे। आम्हाला कोणत्या पदाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याही वैयक्तिक लाभाची अपेक्षा नाही, आम्ही अशी माणसं आहोत। जसं अण्णा तुम्ही जसं आता सांगताय की 20 मीट हे पाया जो महत्वाचा भाग तुम्ही सांगतायत, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मग आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याची टीका विरोधकांकडून होते, सत्ताधाऱ्यांकडून होते। तर आयात उमेदवारांच्या शिवाय शिवसेना ही निवडणूक जिंकू शकत नव्हती असं बऱ्याच ठिकाणी चर्चेमध्ये येत आहेत। तर शिवसेना कमकुवत झाली होती की त्यांना उमेदवार आयात करूनच त्यांना ती निवडणूक दिल्या गेली, निवडणूक लढवल्या गेली आयात उमेदवारांच्या भरोश्यावरती, अशी टीका सत्ताधारी नेते करतात। सत्ताधाऱ्याचं टीका करायचं का? पण योग्य न्याय, नीती, धर्म, अधर्म कसा सांगतो? आता दिनेश भाऊ आज इकडे घेतले आपण आयात उमेदवार म्हणतात, हो आयात उमेदवार म्हणता येत नाही, त्यांनी कोणत्या त्या दुसऱ्या पक्षाचे आमदारकी खासदारकी पद घेऊन इकडे आलेले नाही ते, हो तिकडे सगळ्या पक्षाचा त्याग करून आलेले ते। जसं आहे हो रमेश बोरणारे आमदार आहे, हे आमदारकी घेऊन एकनाथ शिंदेकडे गेले। हा, हे आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढला पाहिजे, बरोबर आहे की नाही? ह्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढला पाहिजे, त्यावेळेस तर म्हणायला पाहिजे होतं, लोक कशाला त्याला गद्दार म्हणले असते। तसं दिनेश भाऊन तसं ते भारतीय जनता पक्षाचं कोणतंही पद घेऊन आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष घेऊन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आले नाही। ते आमदार विकास कामांच्या जी काही मूलभूत घटक आहेत, विकास कामं ज्याला म्हणतायत ते की 3000 कोटी रुपयांचा आम्ही विकास केलाय आणि त्या 3000 कोटी रुपयांचा केलेल्या विकासावर जनता त्यांना मत देईल। 3000 कोटीचा विकासच नाही। आता विकास कशाला म्हणतात? ज्याच्या त्या दृष्टिकोनातून असतो विकास, हा ज्याच्या त्या दृष्टिकोनातून त्याची नजर त्या विकासावर असते। कोणाचा वैयक्तिक दृष्टिकोनाचा विकास असतो, कोणाचा सार्वजनिक विकासावर दृष्टिकोन असतो, कोणाच्या गाव पातळीवर विकासाचा दृष्टिकोन असतो। ह्या तालुक्याच्या आमदाराचं तालुका विकास म्हणजे पाणी, वीज या प्रश्नावर, शेतकऱ्याच्या मालाचे भाव याच्यावर विकास या दृष्टिकोन असायला पाहिजे होता, याच्यावर त्याची लक्ष पाहिजे होतं। उदाहरणार्थ सांगतो मला मी, बोरदाई गावात पाणी, शिवना टाकायचं पाणी बोरदाई गावात आणणं गरजेचं होतं। सगळं प्रोग्राम रेडी, पैसा पडलेला, मग तुम्ही लय विकासाच्या माणसाला बोरदा शिवना टाकायचं पाणी बोरदा गावात का नाही आलं?
ठीक आहे, शिवना टाकळे प्रलंबित राहिला, परंतु पंचगंगा सरकार त्यांनी साखर कारखाना आणला. त्यांना मग वैयक्तिक विकास ना, तुम्हाला काय म्हणलो मी, वैयक्तिक विकास. मग विनायक सहकारी साखर कारखाना केला, वैयक्तिक विकास, तिथे वैयक्तिक 2 पैशाचा लाभ होईल असेच कामं त्यांनी केले. विनायकसाठी 2.5 वर्ष मी प्रयत्न केले, परंतु मला जेव्हा कळलं की विनायक सहकारी सुरू होणार नाही, त्यावेळेला मी पंचगंगाकडे गेलो. तुमच्याकडे एवढे मोदी सारखी महाशक्ती आहे, तुमची एकनाथ शिंदे बरोबर तुम्ही यांचं जवळचं नातं आहे, मग अशक्य काय? आमच्यासारखा कार्यकर्ता आम्ही गाव टँकर मुक्त करू शकतो. मी स्वतः सरपंच, आमची सुनबाई सरपंच होती, आमची आई सदस्य होती. माझ्या परीने मी कोणत्याही आमदाराचं, फक्त वाणी साहेबाचा एक कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून गाव टँकर मुक्त केलं. दहेगावची योजना 35 वर्षापर्यंत जुनी योजना चालू केली. 14 गावाला 2-3 महिने काळ्या उन्हात पाणी पाडलं. हे आपल्या प्रयत्नामुळे सर्वसाधारण कार्यकर्ता कसं. मग हे तर आमदार आहे, मुख्यमंत्री जवळचे, केंद्राचा हे, मग त्यांनी कारखाना चालू करायला अडचण काय होती? अशक्य काहीच नाही ह्या जमान्यामध्ये. फक्त प्रयत्न करणारा, प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस लागतो. रस्त्यांचं डांबरीकरणाचं जाळं विणलंय त्यांनी, प्रत्येक गावोगावी रस्ते केलेत, डांबरीकरण केलंय. आणि आतापर्यंत ज्या ज्या गावाला डांबर माहित नाही अशा गावामध्ये डांबरीकरण झाल्याची शाश्वती आमदार त्यांच्या भाषणामधून बोलतात. तुम्ही जर पालकमंत्री भुमरे साहेब होते, 22 काही एप्रिल काहीतरी सभा होती तिथं मराठवाडा संस्कृती मंडळ, त्या टायमाला वेळेला भुमरे साहेबांनी सांगितलं 22,000 किलोमीटर डांबरीकरण उद्धव साहेबांनी मंजूर केलेलं आहे म्हणे. एक गाव वाडी वस्ती डांबरीकरणाचं राहणं हे उद्धव साहेबांना मंजूर केलेलं आहे, यांचं काहीच नाहीये. हो, हे त्यांनी मंजूर केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ काढा, तेव्हा पहा तुम्ही, त्याच्यामध्ये भुमरे साहेबांना स्वतः सांगितलेलं आहे, यांचं काही नाही. हो, तसं म्हणलं त्याची क्वालिटी आहे का? हो, शूर बंगला ते गारतपर्यंत 3दा डांबरीकरण झालं, त्याची क्वालिटी का? तिथून शूर बंगला ते वैजापूरपर्यंत एक गड्डा नाही, एक गड्डा दाखवतो मी. शूर बंगला क्वालिटी नाही तशी, कारण की यांचीच क्वालिटी नाही आहे, त्याच्यामुळे ते कामाची क्वालिटी राहणार नाही. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तुम्ही बोलताय, तर उद्धव ठाकरे 2.5 वर्ष घर कोंबड्यासारखी घरात बसून राहिले अशी टीका होते. फार हसू येतं या गोष्टीचं, फार हसू येतं. हो, जगानं त्या माणसाचं कौतुक केलं, नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. अरे, तो माणूस जर घरात बसला असता तर डेड बॉडीची हाल झालेला दिसते का? कोणत्या असे कोरोना काळामध्ये ज्या जागतिक लेवलवर त्या माणसाचा पॅटर्न राबवला गेला, धारावी पॅटर्न देशामध्ये राबवला गेला. जगात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नंबर 1चा मुख्यमंत्री, 5 मुख्यमंत्रीमध्ये म्हणून उद्धव साहेबाचं नाव आलं राव. अरे, त्या माणसाला असे हे जर बोलकं बोलतात, माणसाला हसू येतं. यांच्या बुद्धीची क्यू करायची वाटते. उद्धव ठाकरेंमध्ये ते सामर्थ्य नव्हतं का? 40 आमदार गेल्यानंतर ताकद लावून, डोकं वापरून किंवा कुठला युक्तिवाद वापरून त्या 40 आमदारांना ते धडा शिकवू शकले असते. जर त्यांच्या जागेवर बाळासाहेब असते तर काय झालं असतं? बाळासाहेब असते, आपल्या लाडगावच्या एका कार्यकर्त्यांनी फोन करून आमदाराला काय सांगितलं, बाळासाहेबांचे काय केलं ते सांगितलेलं आहे. हो, ते काही सांगण्याची गरज नाही. हो, उद्धव साहेब त्यांचे हातपाय सुद्धा हालत नव्हते, त्यावेळेस यांना गरीब फायदा घेतला. हो, अरे, अशा देव माणसाला ज्यांनी मुख्यमंत्री झाल्याला शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. हो, हे 10 वर्ष 5 वर्ष सत्तेत असून यांची शेतकऱ्याविषयी काही नाही. हो, हे शेतकऱ्याविषयी त्या माणसाला एवढा कळवळ आहे. बिना 50,000 सुद्धा द्यायची, ज्याचे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 द्यायचे सुद्धा कबल, ते सुद्धा यांनी दिले गेले नाही मुख्यमंत्री बदलल्यावर. आताही कापूस, तुरी आयात करून शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाळले गेले. ह्या सरकारला शेतकऱ्याचे काही नाही, यांना फक्त गुजरातची दलाली करायचं, गुजरातला उद्योगधंदे पाठायचं, यांचं एकच एवढंच काम आहे. तुम्ही बऱ्याच दिवसाचं शिवसेनेसोबत काम करतात. बाळासाहेब ठाकरे भाषणाच्या सुरुवातीला नेहमी म्हणायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो. कालच्या सभेमध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे ते बोलले नाही. इव्हन ते बऱ्याच सभेत ते तसं बोलत नाही. काँग्रेस सोबत गेलेत, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत, अशा अनेक टीका होत आहेत. बाळासाहेबांना सुद्धा प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, अब्दुल कलाम अशा सारख्या लोकांना, काँग्रेसच्या लोकांना पाठिंबा दिला ना राष्ट्रपतीला. योग्य असलं काँग्रेस ज्या योजना पहिल्या राबवल्या गेल्या, समजा संजय निर्धार, श्रावणबाळ, त्यांनी कसा उदो केला का? हो, कधी शेतकऱ्याचे शरद पवार साहेबांना आघाडी काँग्रेसचं सरकार होतं, 2दा सरकार कर्ज माफ केलं. उद्धव साहेबांनी एकदा कर्ज माफ केलं. मग हे का बोलत नाही? तू हिंदू बंधू बांधवांनो तुमचा प्रश्न हा आहे का म्हणत नाही? कारण की ही आघाडी असल्यामुळे ते पथ्य पाळावं लागतं ना. आघाडी असल्यामुळे पथ्य पाळावं लागतं ना. आघाडीचा धर्म पाळला गेला पाहिजे. शेवटी जाता जाता 2 महत्वाचे प्रश्न आणणार तुमच्याशी. जसं तुम्ही म्हटलंय की आता उद्धव ठाकरे हे सगळ्यात जास्त चर्चेले गेलेले आणि 5 मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री होते, त्यांनी चांगलं काम केलं.
तर आता 3 उमेदवार आहेत प्रांगणामध्ये, या रणांगणामध्ये. तर या 3 उमेदवारांपैकी डॉक्टर दिनेश परदेशी जर बाजूला सारले तर एकनाथराव जाधव आणि प्राध्यापक रमेश बोरनारे, दोघांपैकी कुठला उमेदवार अधिक सरस कार्यक्षम आहेत आणि स्वभावानं कुठला चांगला आहे? दिनेश भुला बाजूला ठेवला बाजूला ठेवलं या दोन तर एकनाथ जाधव. एकनाथ जाधवच का? एकनाथ जाधव त्या माणसानं म्हणजे तो माणूस यांच्यापेक्षा चांगला आहे. कारण की ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला, जसं एखाद्या मुलाला जन्म दिला आणि तो मुलांना आई वडिलाला घराच्या बाहेर काढून द्यायचा, मी इस्टेट कमवली, मी क्वास केला आहे म्हणायचं त्या आई बापाच्या इस्टेटवर, तसं बोलणारे सरचे. दुसरं काय हो, जे आमदारकी उद्धव साहेबांमुळे मिळाली, वाणी साहेबाच्या संगणक कौशल्यावर आमदारकी मिळाली. हो, त्यांनी आमच्या मताशी गद्दारी करावं. आमचं मत म्हणजे अनमोल आहे, आमचं मताशी गद्दारी केली त्यांनी. विचारलं पाहिजे ना, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ का. गद्दारी केली नसती तर विकास झाला नसता असं म्हणतात. नाही 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 नाही, विकास हा झालाच असता. याला काय विकास म्हणायचा का? तुम्हाला सांगितलं मी उदाहरण, शिवनाथ पाणी, वीज ह्या प्रश्नावर शेतकऱ्याचा फार मोठा अवलंबून आहे. शेतकऱ्याला वेळीच कर्ज, चांगले बाजार भाव भेटले शेतकरी सुखी होतो. आता कापूस तुरी आहेत करून 4-4, 2-2 हजार रुपयाला जर भाव कमी असले तर किती लॉस होतो. हे 2-4 हजारला करता काय? मग आता डॉक्टर दिनेश परदेशी यांना जे मतदान करणार आहेत लोक, कुठल्या महत्वाच्या गोष्टी विचारात घेऊन त्यांना लोक मतदान करतील किंवा कुठलं विजन त्यांच्याकडे म्हणून लोकांनी त्यांना मतदान करावं? तो माणूस जसे मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे 15 होते, बोलणं काने काम जास्त आहे, तसं डॉक्टर दिनेश भाऊचं काम आहे असं आम्हाला वाटतं. कारण माझा 35-40 वर्ष वर वैजापूरशी येणं जाणं आहे. तो 25-30 वर्षापासून नगराध्यक्ष, नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. काम कमी आणि कधी म्हणत नाही मी केलं हे म्हणत नाही कधी. त्या माणसाचं काम सांगतं. 15-16-17 त्यांना ते पुरस्कार भेटलेले. हे कशामुळे भेटलेले? हे काही कोणाच्या वशिलेबाजी थोडे भेटलेले. हे कामाचं स्वरूप म्हणून सरकारने दिलेले त्यांना. त्यांचं काम चांगलं म्हणून ना. आणि त्यांचं एक त्यांनी भाषणातून सांगतात, पाणी जिथं वडा आहे, नाला आहे, उदाहरण नदीजोड प्रकल्प आहे, समजा उदाहरणार्थ सारंगीतून शिवनाथ बोरदेगावात पाणी पडेल, त्या पाण्याची व्यवस्था करतो. शिवनाथ पाणी चालू करतो. जिथं नाले ओढे तिथं आपण सिमेंटमध्ये रेमातू पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला 100% आम्ही त्यांच्याकडून हे काम केल्याशिवाय सोडणार नाही असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. म्हणून दिनेश भाऊला निवडून देणं फार गरजेचं आहे. आणि तो माणूस स्वतःचा उदो न करणार आहे, त्याचा एक अभ्यास आहे हे. आणि त्या माणसाकडे कोणा जायचं वशिलेचं काम नाहीये. हे 2 लोक 4 धरायचे, 4 लोक धरायचे. कोणीही कामाला गेला तर तो माणूस काम करेल असा आत्मविश्वास आम्हाला त्या माणसाला वाटतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते माणिक अण्णा निगोटे, जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि कट्टर शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे शिवसैनिक आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक सुद्धा आहेत. माणिक अण्णा निगोटे यांनी बिंदास कट्टे या कार्यक्रमामध्ये मांडलेल्या मतांबद्दल, विचारांबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. बिंदास कट्टे या कार्यक्रमात अण्णा आपण सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर.